जय हिंद मित्रांनो, आज आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2017 चे उर्वरित क्वेश्चन्स डिस्कस करणार आहोत. तर क्वेश्चन नंबर 84. मित्रांनो, हा क्वेश्चन त्या टाइमचा म्हणजे 2017च्या करंट अफेअर वरती बेस्ड आहे, तर ह्याचा आज काही रिलेव्हन्स नाहीये. तर नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. जोड्या जुळवा. लँड ऑफ केक, लँड ऑफ कॅनल, लँड ऑफ थाउजंड्स लेक, लँड ऑफ व्हाईट एलिफंट्स. तर मी याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1. लँड ऑफ केक हे स्कॉटिश. ओके. त्याच्यानंतर लँड ऑफ कॅनल नेदरलँडला म्हणतात. त्याच्यानंतर लँड ऑफ थाउजंड लेक हे फिनलँडला म्हणतात आणि व्हाईट एलिफंट हे थायलंडला म्हणतात. मित्रांनो, याच्यात अजून एक गोष्ट लक्षात ठेवा की लँड ऑफ विंड मिल्स हे नेदरलँडला म्हणजे आणि नेदरलँडलाच होलँड पण असं म्हणतात. ओके. आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. राष्ट्रकुलाबाबत खालील विधाने विचारात घ्या. कॉमनवेल्थ बद्दल क्वेश्चन विचारलेला आहे. तर औपचारिक स्थापना 1931 मध्ये झाली. त्यास स्वतःची घटना अथवा सनद नाही. नव्याने सदस्य झालेला देश रवांडा आहे. नुकताच बाहेर पडलेला देश मालदीव आहे. तर मित्रांनो, याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3, ऑल ऑफ द अबव. ओके. तर याच्यामध्ये 56 देशांचा समावेश आहे आणि हे इस्टॅब्लिश अंडर लंडन डिक्लरेशन म्हणजे कॉमनवेल्थ राष्ट्रकुल याची इस्टॅब्लिश हे लंडन डिक्लरेशनच्या अंडरमध्ये झालेली आहे. ओके. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 87. मित्रांनो, क्वेश्चन नंबर 87 हा नॉट करेक्ट विचारलं, पण याच्यामध्ये 2016चं करंट अफेअर आहे, तर आजसाठी ह्या गोष्टी एवढ्या रिलेव्हंट नाहीये. तर याच्यात आपण 2024च्या एक्झाम मध्ये कशी हेल्पफुल ठरेल त्याच्याबद्दल डिस्कस करूयात. तर आज भारतामध्ये 42 युनेस्कोचे युनेस्को वर्ल्ड हेरिटेज आहेत आणि जगामध्ये टोटल 1154 आहेत. ओके. तर युनेस्को बद्दल थोडं इन्फॉर्मेशन घेऊयात. याचं हेडक्वार्टर आहे पॅरिसमध्ये. 193 मेंबर्स आणि 11 असोसिएटेड मेंबर आहेत. तर याच्यामध्ये कुक आयलँड, न्यू, त्याच्यानंतर पॅलेस्टाईन हे देश यु युएनइएसओ चे मेंबर नसून पण हे ओके म्हणजे हे जे 3 देश आहेत, कुक आयलँड, न्यू, पॅलेस्टाईन, हे युनेस्कोचे मेंबर आहेत, बट दे आर नॉट मेंबर ऑफ UN. ओके. आता अजून 3 मेंबर असे आहेत जे की UN चे मेंबर आहेत बट नॉट मेंबर ऑफ युनेस्को. मित्रांनो, हा क्वेश्चन फार महत्वाचा आहे, विचारला जाऊ शकतो. तर याच्यामध्ये आहे USA, अंकल सॅम ज्याला आपण म्हणतो. त्याच्यानंतर आहे इस्रायल आणि लिथ लिथुनिस्तान. ओके. तर हे 3 देश UN चे मेंबर असून युनेस्कोचे मेंबर नाही आहेत आणि हे 3 देश कुक आयलँड, न्यू आणि पॅलेस्टाईन UN चे मेंबर नाही आहेत पण युनेस्कोचे मेंबर आहेत. ओके. आता याच्यात इथे लिहितो मी थोडं. याच्यात थोडे फॅक्ट पाहूयात आपण. जसं की फर्स्ट इंडियन वर्ल्ड हेरिटेज कोणतं होतं, तर त्याचं आहे ताजमहल. केव्हा बनलं? 1983 ला. त्याचबरोबर दुसरं आहे 1983 ला बाकी सर्वांची पण सिलेक्शन झालं होतं, जसं की एल्लोर, पण हे 2 नंबरला. 3 नंबरला आहे अजंता, 4 नंबरला आहे आग्रा. ओके. आता 2000 इथं ऑप्शन मध्ये काझीरंगा नॅशनल पार्क,
तर काझीरंगा नॅशनल पार्क हे 2016ला वर्ल्ड हेरिटेज साईट बनलेलं आहे. इट लोकेटेड इन सिक्कीम आणि याच्याबद्दल विशेषतः लक्षात ठेवा की हे मिक्स्ड वर्ल्ड हेरिटेज साईट आहे. ओके. आता त्याच्यात थोडीशी अजून व्हॅल्यू ॲडिशन. भारताच्या ज्या 50 साईट्स आहेत हे ऑन युनेस्को वर्ल्ड हेरिटेज, आता पुढचा शब्द नीट लक्षात ठेवा, अंडरलाईन करतो, टेंटेटिव्ह लिस्ट मध्ये आहेत. त्याच्यानंतर आता 2023 मध्ये ना काही चेंजेस आले होते, जसे की 12th सेंचुरी मधलं जे होयसाला टेम्पल आहे कर्नाटक, जे की कर्नाटकमध्ये सिच्युएटेड आहे, याला पण युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज मध्ये ऍड केलेला आहे. त्याच्यानंतर आहे शांती निकेतन, जे की वेस्ट बेंगॉल मध्ये आहे, याला पण वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा मिळाला आहे. मित्रांनो, ह्या ऑप्शन्सला लक्षात ठेवा, कारण की कदाचित विचारला जाऊ शकतो की होयसाला टेम्पल कुठे लोकेटेड आहे, जोड्याजुळवामध्ये शांतिनिकेतन कुठे आहे. क्वेश्चन कशा पण कुठे पण घुमून फिरून विचारलं जाऊ शकतो, तर ह्या इन्फॉर्मेशनला इग्नोर करू नका. आता 2021 साली 2-3 ऍड केलेले होते. एक मिनिट. इथे लिहितो 2021 मध्ये जे ढोलावीरा आहे, गुजरातमध्ये. ओके. त्याच्यानंतर आहे काकटिया रुद्रेश्वर टेम्पल. ओके, जे की तेलंगणामध्ये आहे. आता असं पण विचारला जाऊ शकतो की काकटिया रुद्रेश्वर टेम्पल हे कोणत्या देवाचं मंदिर आहे, तर हे भगवान शिवाचं मंदिर आहे. त्या रुद्रेश्वर म्हणूनच आपल्याला लक्षात येऊन जातं की कोणतं मंदिर आहे, तर आणि हे सिच्युएटेड आहे तेलंगणामध्ये. तर मित्रांनो, पुढचा क्वेश्चन पाहूयात आपण. खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाहीत? तेरी धरण हे जगातील सर्वात उंच धरण आहे. भाकरा नांगल हे भारतातील सर्वात मोठे धरण आहे. हिराकूड हे जगातील सर्वाधिक लांब धरणापैकी एक धरण आहे. ओके. तर मित्रांनो, याच्यात याचं विधान नाही, म्हणजे नॉट करेक्ट विचारलंय, तर तेरी डॅम इज 13व हायेस्ट डॅम आहे वर्ल्ड मध्ये. ओके. आणि भारतामध्ये वन ऑफ द हायेस्ट डॅम आहे हे. ओके. आता हे जे टेहरी धरण आहे ना, हे सिच्युएटेड आहे भागीरथी रिव्हर वरती, जी की तेहरी डिस्ट्रिक्ट ऑफ उत्तराखंड मधून फ्लो होते. आणि हे ना वन ऑफ द सॉरी टॉलेस्ट डॅम आहे बघा. आता भाकरा नांगल, तर भाकरा नांगल वन ऑफ द इज लार्जेस्ट डॅम इन इंडिया, बरोबर आहे. हे सतलज रिव्हर वरती आहे आणि यालाच गोविंद सागर असं पण म्हणलं जातं, also known as गोविंद सागर. ओके. त्याच्यानंतर आहे हे थर्ड लार्जेस्ट रिझर्वायर ऑफ इंडिया. अच्छा. तर मित्रांनो, आपण टेहरी डॅम हे 13वा हायेस्ट डॅम आहे वर्ल्डचं म्हणलं. आता सगळ्यात जास्त कोणतं असेल, म्हणजे जगातलं सर्वात हायेस्ट, ते आहे झिंपिंग वन. नाव वाचूनच लक्षात येईल की हे झिंपिंग आपले चायनाचे, आणि हे आहे यॉलॉंग रिव्हर वरती. ओके. आता ऑप्शन नंबर 3 ला पाहूयात, हिराकुंड. तर हिराकुंड हे 1957 साली पीएम नेहरूने इनॉग्रेट केलं होतं. आणि
हिराकुंड डॅम हे महानदी रिव्हर वरती आहे. याला रामसर साईटचा दर्जा 2021 साली मिळाला आहे. ओके, एवढं ह्या क्वेश्चन मध्ये एवढंच. आता नेक्स्ट क्वेश्चन 89. मित्रांनो, हा आजच्या साठी रिलेव्हंट नाहीये कारण की डेटा चेंज होतो. ओके, तर नेक्स्ट पाहूयात. अयोग्य मिसमॅच जोडी ओळखायची आहे. तर याचा भरतनाट्यम पद्मा सुब्रमण्यम बरोबर, कथक सितारा देवी, कुचिपुडी मृणालिनी साराभाई चुकीचं आहे. तर मित्रांनो, ओडिसी इंद्राणी रहमान. मित्रांनो, हा क्वेश्चन ना त्यावेळेच्या करंट अफेअर ला कनेक्टेड आहे. ओके, कोणीतरी नृत्यांगना त्या टाइम मध्ये न्यूज मध्ये असतील, त्याच्यामुळे हा क्वेश्चन फ्रेम केला आहे. असू शकतो. तर आता याच्यात थोडी माहिती घेऊयात आपण की भरतनाट्यम. भरतनाट्यम हा असतो आपल्या तमिळनाडूमध्ये. हा, याच्यामध्ये फक्त एक्सप्रेशन्स असतात बघा. एक्सप्रेशन दाखवले जातात. पुन्हा जे आपले मायथॉलॉजिकल गोष्टी असतात त्याच्याबद्दल एक्सप्रेशन रिप्रेझेंट करतात. आणि याच्यामध्ये लक्षात ठेवा की याच्यात संवाद नसतो. ओके, नो टॉक, ओनली एक्सप्रेशन्स. ओके, त्याच्यानंतर आहे कथ्थक. कथ्थक आपले स्टोरी टेलिंग आहे. आणि कथ्थक परफॉर्म केला जातो नॉर्थ, पुन्हा वेस्टचा काही भाग आणि सेंटर इंडियाचा काही भाग. ओके, त्याच्यानंतर आहे आपली कुचिपुडी. एक मिनिट. कुचिपुडी याच्यामध्ये असतं फ्लुइड मुवमेंट. आणि म्हणजे फ्लुइड मुवमेंट कसे की ह्याच्यात बेंडिंग ऑफ डान्स असे, पुन्हा याच्यात म्युझिक असते, डान्स असतो, स्टोरी टेलिंग असते. आणि हा मेनली आंध्र प्रदेशमध्ये परफॉर्म होतो. ओके, तर त्याच्यानंतर आहे ओडिसी. ओडिसी ओडिसामध्ये आहे. ओके, त्याच्यानंतरचा आता आपण बाकीचे बघूयात. कथकली. याच्यात पुन्हा पॉवरफुल एक्सप्रेशन्स असतात आणि हा केरलामध्ये परफॉर्म होतो. त्याच्यानंतर आहे मणिपुरी. नावावरूनच लक्षात येतं हे मणिपूरमध्ये असणार आहे. याच्यामध्ये पण रास लीला, श्रीकृष्णाच्या लव्ह स्टोरीज असतात त्याच्यामध्ये. मीन्स त्यांच्या ज्या रासलीला आहेत ना, त्याच्याबद्दल वर्णन केलं जातं. ना, कृष्णलीला, एवढं लक्षात ठेवायचं. ओके, त्याच्यानंतर असतं मणिपुरी झाल्यानंतर अजून काय आहे, मोहिनीअट्टम. मोहिनीअट्टम केरळामध्ये परफॉर्म होतात. ओके, त्याच्यानंतरच आहे सतरिया. सतरिया आहे आसाममध्ये. ओके, हा डान्स वैष्णवाईट ट्रेडिशन दर्शवतो. याच्यात टेम्पल रिच्युअल्स आणि सतरिया डान्स हा 15व्या सेंचुरीमध्ये बाय शंकर देवाय यांनी सुरुवात केली होती. ओके, तर मणिपूर झालं, रासलीला. ज्या कृष्णाच्या लीला असायच्या ह्या मणिपुरी मध्ये एक्सप्रेस करतात. आणि मणिपुरी हा डान्स पण एक्सप्रेशन्स वरती आहे. म्हणजे याच्यात एक्सप्रेशन, पॉवरफुल एक्सप्रेशन दाखवतात. कथकलीमध्ये पण पॉवरफुल एक्सप्रेशन्स आहेत. तर नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण. इन विच स्टेट ऑफ इंडिया सरहुल उत्सव साजरा केला जातो? तर याचा आन्सर आहे झारखंड.
त्यावेळेस करंट अफेअर असणार आहे मोस्टली. म्हणजे हे स्टॅटिक जीके मध्ये पण येतं, पण त्यावेळेस न्यूज मध्ये असेल. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे जोड्या लावा. हा पण त्या टाइमच्या करंट अफेअर वरतीच बेस्ड आहे. याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. याच्यात व्हॅल्यू एडिशन करून जास्त बेनिफिट नाहीये. तर पुढचा क्वेश्चन पाहूयात. सर्वात मोठे क्षेत्र चढत्या क्रमाने लावा. चढत्या क्रमाने. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1. तर याच्यात थोडी अजून माहिती घेऊयात आपण आपल्या देशाबद्दलची. ओके. सर्वांनाच माहिती की रशिया सर्वात मोठा आहे. ओके. आता आपण इंडियाच्या जिओग्राफी बद्दल थोडी माहिती घेऊयात. ओके. एवढं आपलं क्षेत्रफळ आहे. ओके. भारत हा 7व्या नंबरचा मोठा देश आहे आणि 2.42% वर्ल्डचं टोटल एरियापैकी 2.42% इंडिया व्याप्त करतो. आता जी लँड फ्रंटियर आहे, म्हणजे आपला जो भारत देश आहे ना, तो पूर्ण सॉरी मला नकाशा नाही काढता येत. तर हे पूर्ण जी लँड आहे ना, लँड फ्रंटियर, तर ती आहे 15,200 किलोमीटर. आणि जी कोस्टलाईन आहे बघा, इथून इथपर्यंत आपल्याला कोस्टलाईन आहे, तर ती आहे 7,516 किलोमीटर. ओके. उत्तर ते दक्षिण अंतर आहे 3214 किलोमीटर, म्हणजे 3,214 किलोमीटर. आणि पूर्व पश्चिम आहे 2,933 किलोमीटर. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आता. खालील प्लेस दिलेला आहे, त्याच आयडेंटिफाय करायचं. हा त्यावेळेसच्या करंट अफेअरचा पार्ट आहे, न्यूज मध्ये असेल. आज काही याचं रिलेव्हन्स एवढं नाहीये, जरी आन्सर दार ए सलाम आहे. ओके. तर पुढचा क्वेश्चन 2016चाच आहे, पण आज पण हा क्वेश्चन रिलेव्हंट आहे बघा. याचा आन्सर ऑप्शन नंबर 1. शक्ती ही भारत आणि फ्रान्स मध्ये आहे. ओके. इंद्र भारत रशिया. युद्ध अभ्यास युए युके. ओके. सॉरी, युद्ध अभ्यास हा भारत आणि युएसए मध्ये होतो. मित्रशक्ती भारत आणि श्रीलंका. ह्या क्वेश्चनचं इम्पॉर्टन्स 2024 साली पण, आज म्हणजे 2024च्या एक्झाम मध्ये पण आपल्याला दिसू शकतं. क्वेश्चन कॅन बी फॉर्म. ओके. तर 96. तर इस्लामिक विंडो. अच्छा, तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. मित्रांनो, इस्लामिक विंडो म्हणजे काय असतं? हे जे शरिया कंप्लायंट, म्हणजे कसं इंटरेस्ट फ्री बँकिंग इन कंट्री. नेक्स्ट क्वेश्चन. हा क्वेश्चन, द ज्येष्ठ पत्रकार व विचारवंत दिलीप पाडगावकर यांचे नुकतेच निधन झाले. त्यावेळेसच्या न्यूज मध्ये केंद्र शासनाद्वारे 2010 मध्ये नेमलेल्या एका समितीचे त्यांनी अध्यक्षपद भूषवले होते. तर मित्रांनो, हा पॉइंट आपल्याला महत्वाचा आहे की केंद्र शासनाने 2010 मध्ये काय नियोजित केलं होतं आणि त्यांचे अध्यक्ष कोण होते. ओके. तर याचा आन्सर आहे ऑप्शन 2. जम्मू काश्मीर मधील शांततेसाठी उपाययोजना सुचवण्याची समिती. ओके. तर नेक्स्ट क्वेश्चन. आता याच्यामध्ये आपल्याला 2024च्या एक्झाम मध्ये नाही विचारणार की लॉन्च केव्हा झालं होतं, पण एवढं लक्षात ठेवा की GSAT-7 हे फर्स्ट नेव्ही युजर सॅटेलाइट आहे. ओके. एवढंच महत्वाचं आहे आपल्यासाठी. ऑथर ऑफ द फेमस वन लाईफ इज नॉट इनफ, याचं आन्सर आहे के नटवर सिंग. आणि क्वेश्चन नंबर आजचा लास्टचा, सानिया नेहवाल. तर यांना पद्मभूषण अवॉर्ड मिळाला होता आणि ह्या बॅडमिंटन प्लेअर होत्या, म्हणजे बॅडमिंटन प्लेअर आहेत. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओत एवढंच. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल. जर काही सजेशन द्यायचे असेल तर प्लीज कमेंट बॉक्स मध्ये मेन्शन करा. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्यू. जय हिंद. टेक केअर.